सल्ला चालू आहे. हां आई म्हणते तू किती महिने राहतं. हां आई चालली तिकडं. तर आईला म्हटलं तुम्ही किती दिवस राहता. आईची इकडं तयारी वगैरे झालेली आहे आणि घरी पाहुणे पण इकडे आईला निघालं का त्या गावाकडे. नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर मजेत असणार. तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि मेन म्हणजे इकडं काय चालू आहे? कामं चालू आहेत आता. बाळा का चटणी बाळाच्या हां इकडं मागं दिसत आहे तर वाळासाठी घातले वाळ काढू. हां राहू दे, ऊन आहे तिथं बरोबर. असं आहे. आणि मेन म्हणजे आजच्या दिवशी आपण कुठल्या तयारीच होतं? दवाखान्यात जायचे. आज एक दिवसा दवाखान्यात गेलो. असं आहे चालू होतं. आणि बरेच जण म्हणतील किंवा आता मागं पुढे काय होतात, तर व्हिडिओचं कसं असतं मागं पुढे असतात आणि एक दोन शूट मागं पुढे झाले असेल, एखाद्या दिवशी डबल घेण्यात आला असेल तर ठीक आहे, जे झालं ते आलं व्यवस्थित आहे. आणि इकडे आता जे आहे थोडंसं तयारी चालू आहे आमची बाहेर जाण्याची. म्हणजेच थोडंसं जे आहे एक बाळाला दाखवायचं होतं दवाखान्यात. तिचं पण आहे आणि मेन म्हणजे आईचं पण आहे. कमल जासन मामाच्या घरी 12 वाजे लोक पाहतो. खूप दिवसापासून चालू होतं इकडे की गावाकडे जायचं. हो, मामाची भेटीला गेली नाही मी. जातो आता. आज जाण झालं तर जाणं होईल म्हणा. होते. चालतं. डायरेक्ट गाडी असल्या तिथेच उतरास आहे ना. आणि बरंच आहे तिकडून जालन्याहून कुठं बाहेर पण जायचं म्हणतात काय, ठीक आहे. हो, आणि मेन म्हणजे मनीषावानी पण येईल, ते बी आहे. त्याचं पण मागं पुढे आहे काय तर ते समजणार आहे. मेन म्हणजे आता कसं चौकड सर्वजण जे आहे घरचे कोण कुणीकडं ते पण समजणार नेमके. आता पांगच होणार आहे. कारण 5-6 दिवस झाले, म्हणजे 5-6 म्हणजे झाले आपण इथंच आहे ऑलरेडी. हो, पण 5-6 दिवसापासून येणं जाणं चालू होतं. पण आजचा दिवस असा राहणार आहे की आज सर्व घरातून इकडून तिकडं, कोणी माहेरी, कोण कोणाच्या माहेरी, सर्व समजणार आहे. आई पण जाणार आहे तिकडे गावकडं आणि मला पण बाहेर कधी जायचं आहे ते पण समजणार आहे. झालं मग तयारी? बॅगा पॅक केल्या आणि इकडं बॅगा वगैरे पॅक करून चालू आहे मेन म्हणजे. आणि काल पाहिलं असेल जसं की 5वीचा कार्यक्रम झाला तेव्हा चालू होता किंवा कोण येणार, आई पण आलेली होती. आणि मेन म्हणजे चालू आहे इकडं अजिनाथाच्या गप्पा. काय होतं, झोपला का? इकडला पाहत आहे. हो, चांगला रडत आहे. आणि आई पण आलेली आहे मेन कालच. मग काय घेऊन बसा म्हणजे काय तर त्याने घ्या गोष्टी सांगा आता बसून. मग आहे ना आता आजीचं आजी आहेत तर त्याला भरपूर गोष्टी सांगायला लय जण आहेत ना. चला फटाफट तयार करायचे. तो पण आपला व्हिडिओ पुढचा येणारच आहे नेमकी काय आहे तर तुम्हाला समजणारच आहे. कंटिन्यू बघा. आणि कालच फोन वगैरे लावलेलं आहे इकडं आईनं पण तिकडे जायला आहे ना. हो, येतो म्हणे न्यायला. जसा उशीर झाला तरी बस स्टँडवर पोरं येतो म्हणा. जसा उशीर झाला तर दिल्ली जायचं आहे ना. हो बाई ते टाकून येतात ना येऊ राहिली. मग अशा राधा गेली की मग मला बसून दे गाडीत. बरं चालते ना. उशीर झाला असता तर घरी तर आहेच, मग पोरं येतातच. हो, आणखी आता जास्त वेळ नाही लागत पहिल्यासारखं म्हणा. नाही, पहिले खूप वेळ लागत होता. हो आणि बऱ्याच दिवसानंतर आई पण जालन्याला जात आहे. हो. वास्तवात तुम्हाला एक दिवस आधी दिसणार आहे आई तिकडे गेलेली आणि नंतर माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे किंवा नेमकी आई जाणार आहे म्हणून. नाही वास्तव पाहिजे त्या इकडं पोचलेली असणार. चला गाडी वगैरे येणारच आहे थोड्या वेळातच. दवाखान्यात जायचं आहे बाळाला घेऊन, त्यासाठीच.
दोघी सास सुनेच्या गोष्टी चालू आहे. कारण इकडे पाहुणे जे आहे बाहेर बसलेल्या सर्व आई आहे आणि मामी पण आहेत. आणि इकडे काय चालू आहे आता? आमची सल्ला चालू आहे. हां आई म्हणते तू किती महिने राहतं. हां आई चालली तिकडं. हां तर आईला म्हटलं तुम्ही किती दिवस राहता. हां. मग काय ठरलं तुमचं? कोण किती दिवसच नंतर ठरणार आहे? पहिले कोण कुठं जाणार आहे ते महत्वाचं आहे. ते तिच्या मारायला चालले, मी मा मारायला चालले. म्हणजे लगेच आत्ता प्लॅन ठरला मग का तुमचा 8 दिवसात? आईला करमणार नाही घरी. आणि मेन काय चालू आहे माहिती आहे का? हे म्हणते मी 2-3 महिने राहणार, आई म्हणते मी 8 दिवसाच्या वर राहणार. नाही आई नाही का कशा मामाला ओवाळायला गेल्या नाहीत ना. हम्म, दिवाळीला गेल्याच नाही. बरोबर आहे. हं. तर चालते म्हणा, करा एन्जॉय मस्त. या फिल्म आता पण माय काय मी कुठं जाणार? तुम्ही तर म्हणला. बसला 8 दिवस हां. तर मी येतोच मग. हा तसं आहे. काय काय हं. 8 दिवसासाठी थोडं परवडत मेस. मग ते आकाशी तिथं लाव ना, ठीक आहे, पाहतो मी. तिथे जेवण आता तुम्ही फक्त तुमचं जे आहे प्लॅन करा. त्याला शिल्लक सगळा लावून डबा वाढायला वाढले डबा काय ते चालते. चालते. जेवायला जायचं मला घरी आणायचं. आई म्हणते असं घेत जाय तसं घेत जाय बाळाला. मग बरोबर आहे. हे चालत नाही ते चालत नाही खायला तिथं. खायचं सर मार्गदर्शन करावंच लागत असते तसं तेवढं. खाल्लं ना हा. आणि तसंच तिथं खायचं. पुन्हा किती जणांनी कमेंट केलेलं आहे हा. अशी सासू भेटायला नशीब लागते म्हणते. बरोबर केलं खरंच. केलंच म्हणायचं मग. बरोबर. करावंच लागते ना मग लेकरासाठी. लेकरासाठी पण आपलं माणूस आहे ना, दुसरं कोणी आहे का? जीव लावून ठेवलेला आहे सासू सुनेचा, तेच विषय आहे. आणि खरंच हे जोडी पण आपल्यालाच त्रास होते ना मग. हा. भारी आहे. सासू सुनेची जोडी अख्ख्या जगात भारी. तर सांगा मित्रांनो, तुम्हीच कमेंट करा या दोघं सासू सुनेच्या जोडीसाठी की नेमकी कशा आहेत सासू सुना. आईले तुम्हाला म्हटलं मी 8 दिवसात मी आज भेटेल बाळाच्या. येऊ ना. हा. आता कसं आहे, बाळ घरी आलं पण लगेच तिकडे चाललं. खरंच आईचा जीव लागेल का? ते तर आहेच. मग आईला करमणार नव्हतं ना घरी. मग आई म्हणली किती पप्पाचा करतो? पप्पाचा लागल का? मग पप्पाचं तर कसंच नाही लागणार. हो आता पप्पाला लागल का रे बा? हा. हे नॅचरल वातावरण आहे, जसं आहे तसं रुटीन बदलतच असते. हो. आता पहा ना, दवाखान्याच्या आधीचे दिवस जर म्हटलं किती दुःखाचा होता, हो. लगेच दुःखानंतर सुख. हो. 8 दिवस मस्त गेले, आता 5-6 दिवस किती एन्जॉय केले. परत आणखी 2 जण दोन्हीकडे जाणार, परत आमचे दिवस तसेच्या तसे. तर ठीक आहे, तसं काही नसते, चालूच राहणार आहे निसर्ग चक्र. जास्त लागते ना मग. हो. डिलिव्हरी झाल्यात तरी जावं लागते, बाहेर आलं तरी जास्त लागते, यावं लागते. मनमाया खायला लागला मग. आणि असंच पाहिजे असते लाईफमध्ये आपल्या, हो. बाकी काहीच नाही मित्रांनो. मग कोणा देण्याचं घेण्याचं काय करावं लागते. तेच. आपलं आपलं पद्धतशीर राहायचं झालं. आणि सर्वात सुख नाव ठेवायचं. असं असते, नातवाला मांडीवर घ्यायचं सर्वात सुख जे कुठंच नाही आहे. हा, ते काय लागेल ना ब्राह्मणाजवळ नाव. ते पाहू, नंतरचा विषय आहे ते. चला, असं आहे मेन म्हणजे आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. आता हो. कोण येणार आहे? मामा. मामा येणार आहे, हो मामा. माझा भाऊ हा. आणि माझी काकू येणार आहे. तर माहिती आहे का, मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं बाळाचे 2 मामा आहेत. एक राहिला याचा. हां, तर एक येऊन गेलेला आहे आणि एक राहिलेला आहे. मोठा आजी ना. तर त्यावेळेस म्हटलं होतं घ्यायला येणार आहे म्हणून. हो. तर तसंच झालं, आज झालं, गाडी वगैरे घेऊन येत आहेत ते. 2-3 जण आहेत. त्यामुळे चला, झाली तयारी. आणि इकडे आज साडीवरती दिसत आहे बऱ्याच दिवसानंतर. नाही तसं चांगलं वाटत नाही जायला. चांगलं वाटतं. गावात आणि शहरात फरक पडतो. आणि आई खरंच आपल्या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर आलेले. आणि मेन म्हणजे काय झालं माहिती आहे का, घरी येताना आईच्या कानातले हरवले. त्याच्यामुळे सरळ पण त्यानं कानाच्या काहीच पाहिलं नाही. डायरेक्ट मी तर पहिले भेटील जाणार नातवाचे, त्याच्या हिशोबाने निघाले, काहीच नाही पाहिलं. डायरेक्ट म्हणे की मी भेटील जाणार आहे ना. आणि तेच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. हो, येणार आहेत पाहुणे. तो पण आता चौकट जण घर आपला पूर्ण खाली होणार आहे. हां,
आता बाहेरचेच व्हिडिओ येणार तुम्हाला 4-5 दिवस. बघू आता काय काय होणार आहे व्हिडिओमध्ये, काय काय नाही, कुठले कुठले शूट येणार आणि कोण कुठं असणार, कोण कुठं दिसणार समजणार आहे सर्वाला. त्यासाठी फक्त थोडंसं थांबावं लागणार आहे, कारण इकडे बॅगा वगैरे सर्व पॅक झालेलं आहे आणि शिफ्ट होणार आहेत. आता काही बॅगा ज्या आहे जालन्याला जाणार आहेत आणि काही बॅगा आता पिंजरला जाणार आहे आणि काही बॅगा तपोनला जाणार आहे. वाशिमचं घर खाली होणार आहे आमचं. ठीक आहे, चला असं आहे. आदित्य पण आलेला आहे आणि ओम पण आलेला आहे, बाळाची मामा, आणि सोबत पेड्याचा बॉक्स पण आणलेला आहे. असं आहे माहीत आहे. बरं सर, चालू आणखी इकडे बॅग भरणं चालू आईची. झालं का? चालते. सोबतच दोन्ही तयार चालू आहे आता दोघी जणचं. हो, आईल दे दिला ना तिला. घेतला का मॅडम? चला साई, आईची इकडे तयारी वगैरे झालेली आहे आणि घरी पाहुणे, पण इकडे आईला निघालं का त्या गावाकडे. देऊ का नंबर लिहू? हो, तसं एस टीचा फोटो वगैरे पाठवून देणार आहे मी. बाकीचे पाहुणे पण आलेले आहे घरी, मामी येतात, मामी पण येतात, आई पण आहे आणि मेन म्हणजे इकडे आदित्य आहे, तुम्ही पाहिलंच असाल, आणि बाळाचे सर्वात लहान मामा. 2-3 मामा आहेत आणखी बरंच आता पिंजरमध्ये तर आहेच म्हणा साहजिकच. तू नाव काय म्हटलं पूर्ण? आदित्य संत धात्र. धात्र काय आहे ना, असं आहे. सर्व आहे. चलाच मग. नाही त्या गाडीमध्ये व्यवस्थित जाणं होतं सर्वांचं बस स्टँडला. टाईम आहे. बरं पाहू मग, तर ठीक आहे. आणि मग जर बस स्टँडला जर जाणं झालं तर मी नंतर घेऊन जातो मग, कारण दवाखान्यात पण दाखवायचं बाळाला. बरंच सामान. ठीक आहे, चल मग बस होते थोडा वेळ राहिला. ते बस वगैरे लागली नाही, लागणार 10-15 मिनिटात. तर सोबती सापडले होते 2-3 जण, नंबर वगैरे घेतला त्याचा. ते पण तिकडेच जाणार आहेत जालन्याला, हा ओळखीचे असल्यामुळं. तर ठीक आहे, कारण दोन्ही इकडे पाहावं लागतं. मतलब इकडचं पण होते, तिकडचं पण होते. लावतो म्हणून फोन. आता दवाखान्यामध्ये चालू. हो, दवाखान्यात दाखवायचं आहे. तिकडून मग पिंजर. किती दिवस? 2 महिने. 2 महिने थोडी असतं. 2 महिन्यापर्यंत का? हो. मग आपले व्हिडिओ व्हिडिओची काय बरं तिकडे घेणार का नक्की? बरं बरं, तर असं आहे. बघूया तिकडे झाले जेवढे तेवढं, म्हणजे जेवढे झाले तेवढे घेता येईल, नाहीतर मग आहेच आपले व्हिडिओ कंटिन्यूमध्ये. 1-2 दिवस मागं पुढे होऊ शकते. जायला पण वेळ होतो. हो, आणि मेन म्हणजे इकडे दाखवायचं आहे बाळाला आणि राधिकाला पण इकडंच. तिकडून तिकडे मग गावकडं कसं 8-15 दिवस दवाखाना करायचं काम नाही, मोकळं राहते. एक वेळ दाखवून द्यायचं. हां, मेडिसिन घ्यायचं. हो. आपल्या दवाखान्यातूनच आणि बाळाला पण दाखवलं आणि राधिकाला पण दाखवलं, सर्व व्यवस्थित आहे म्हणे. पण झालं असं की थोडंसं थांबलं 5-10 मिनटं आणि लगेच मोबाईल वगैरे बंद होता माझ्याचा, नाही तर तिथला पण एक शूट घेतला असता. आणि लगेच राधिका आणि बाळ सोबत तिकडं गेले पिंजरला, म्हणजे राधिकाच्या माहेरी. आणि इकडं जे आहे घर सर्व खाली झालेलं आहे. आज आई पण तिकडे गेलेले आहे जालन्याला, पण आता पोचण्यात असेल वेळ लागणार आहे. आणि फक्त राहिलो मी आणि आई, आणि आता घराला आमचं कुलूप लागणार आहे फायनली. आता तुम्ही म्हणसाल की रूम वगैरे सोडणार आहे का, तसं काही नाही आहे सध्या. सध्या फक्त जे आहे 1-2 महिना राधिका तिकडे राहणार आहे आणि 4-5 दिवस झालं तर आई वगैरे राहणार आहे. तर असं काही नाही आहे. आणि माझं जे आहे शेड्यूल राहणारच आहे, मी जिथं असेल तिथं तुम्हाला समजणारच आहे. चलाच आईचं जे आहे सकाळपासून चालू आहे की मला तू सोडून दिलं असतं तर आतापर्यंत मी घरी गेली असती.
पण ठीक आहे, आता कसं 1-2 दिवस आलं तर राहावं लागते ना. आणि घरचं पण आहेच, शेतीचं पण आहेच, तेच तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि झालं असं की आज जे आहे आम्ही तिकडे भेटलो डॉक्टरांना. अक्षरशः त्यांना म्हटलं पण थँक्यू वगैरे. ते व्हिडिओ घ्यायचा होता पण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, स्विच ऑफ होता. त्याच्यामुळंच खरंच सर्व चांगलं मार्गदर्शन केलं मॅडमनी आणि सरांनी पण जे आहे चांगलं सांगितलं. चलायचं का मग? संध्याकाळ होत आहे आणि आम्ही स्वेटर वगैरे घालून दिसत असणार कारण संध्याकाळची जी आहे थंडी बाहेर पूर्ण लागणार आहे. 6 वाजत आलेले आता आणि हो नाही 6 वाजायचे, आणखी 5:30 वाजत आलेले. 6च्या वरच होणार आहे आम्हाला घरी जायला. तरी असं आहे. आणि बरंचसं आता आजच्या शूटमध्ये एवढं काही झालं की खूप काय झालं, सांगायचंच काम नाही आहे. कारण चौकड जे आहे ट्रॅव्हलिंग आहे. इकडून तिकडं, कोणी जालन्याला, कोणी तिकडं पिंजायला आणि आम्ही जाणार आता घरी तपोनला. चला हा व्हिडिओ आता इथंच संपूया. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.